हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस आपण ऐतिहासिक ठेव्याचं जतन भाग 1 बघितला. आज आपल्याला ऐतिहासिक ठेव्याचं जतन भाग 2 या पाठाविषयी माहिती बघायची आहे. गेल्या वेळेस आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की इतिहासाची साधनं म्हणजे काय, इतिहासाचे साधनं आणि त्याचे जतन कसं करावं, इतिहासाच्या साधनांचे प्रकार, मग त्याच्यामध्ये आपण भौतिक साधन बघितलं, लिखित साधन बघितलं, मौखिक साधन बघितलं, अशी वेगवेगळी साधनं त्या ठिकाणी बघितली. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, काही नावाजलेली संग्रहालय जी आहेत याविषयी सुद्धा त्या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. आज आपल्याला ऐतिहासिक ठेव्याचं जतन या पाठामध्ये ग्रंथालय म्हणजे नेमकं काय, जगातील प्राचीन ग्रंथालय कोणती, अभिलेखागार म्हणजे काय, कोश वाङ्मय म्हणजे काय, कोशाचे प्रकार कोणते, कोश आणि इतिहास याविषयी सुद्धा माहिती बघायची आहे. आणि इतिहास विषयीशी संबंधित कोश कोणते आहेत याविषयी सुद्धा आज आपल्याला माहिती बघायची आहे. मग सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे ग्रंथालय म्हणजे नेमकं काय. आता ग्रंथालय आपण बघतो की ज्या ठिकाणी भरपूर पुस्तकांचा संग्रह असतो त्याला काय म्हणतात, ग्रंथालय असं म्हणतात. मग ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसंच हस्तलिखित माहिती साधने एकत्रित ठेवण्याची जागा म्हणजे ग्रंथालय होय. किंवा ग्रंथालय म्हणजे ग्रंथ संग्रहाचे स्थान. आता वेगवेगळे ग्रंथ जे आहेत ज्या ठिकाणी ठेवलं जातं ती जागा म्हणजे ग्रंथालय होय. मग ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घरे असतात. मग ते ग्रंथ, ती पुस्तकं वाचून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी भर पडताना दिसून येते. ग्रंथाचं संकलन, त्याचं पद्धतशीर आयोजन, जतन व संवर्धन, माहितीच्या स्तोत्राचं प्रसारण अशी कामं ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचं संकलन म्हणजे त्या ठिकाणी साचवून ठेवली जातात. ती पद्धतशीर, मग कादंबऱ्या वेगळ्या ठिकाणी, कथा वेगळ्या ठिकाणी आहेत, नाटकांची पुस्तकं वेगळ्या ठिकाणी ठेवली जातात, असं त्याचं आयोजन केलं जातं. ही सगळी पुस्तकं त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतशीर त्यांचं जतन केलं जातं. ती खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर प्रक्रिया सुद्धा केली जाते. ही सगळी कामं ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तकं लगेच मिळू शकतात. मग आपण जर ग्रंथालयामध्ये गेलो आणि एखाद्या पुस्तकाचं नाव सांगितलं तर लगेच त्या ठिकाणी ते पुस्तक आपल्याला काढून दिलं जातं. मग हे कसं शक्य होतं, तर त्या ठिकाणी ग्रंथाची सूची केलेली असते. मग कोणतं पुस्तक कुठे ठेवलेलं आहे याची सूची केलेली असते. ती सूची बघितली जाते आणि आपल्याला नेमकं पुस्तक जे आहे लगेच आणून दिलं जातं. मग ग्रंथाची सूची केल्यामुळे कोणतं पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे हे त्वरित त्या ठिकाणी सांगता येतं. तसंच उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाचं जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होत असतं. ग्रंथालयामध्ये एकाच विषयाची पुस्तकं त्या ठिकाणी ठेवलेली नसतात, तर अनेक पुस्तकांचा संग्रह त्या ठिकाणी केलेला असतो. विविध प्रकारच्या पुस्तकांना
ग्रंथालयामध्ये त्या ठिकाणी स्थान मिळत असतं. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ग्रंथालयाचे 3 घटक आहेत. एक म्हणजे वाचक, वाचन त्या ठिकाणी करणारा. त्या ठिकाणी बघा वाचन साहित्य. वाचन साहित्य म्हणजे कोणतं पुस्तक वाचतोय वगैरे. आणि ग्रंथालयामध्ये काम करणारे कर्मचारी. हे 3 ग्रंथालयाचे 3 घटक आहेत. आज जर बघितलं तर आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ झालेली आहे. मग त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोणत्याही मोबाईलमध्ये त्या ठिकाणी एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं, पटकन त्या ठिकाणी ते पुस्तक आपल्या समोर येतं. मग डिजिटल ग्रंथालयाच्या साहाय्याने जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ जे आहेत हे आपल्याला वाचता येतात. पुढे बघायचं आपल्याला ते म्हणजे जगातील प्राचीन ग्रंथालय जे आहेत ही कोणती. मग त्या ठिकाणी बघा इसवी सन पूर्व 5वं शतक या शतकातील तक्षशिला विद्यापीठातील ग्रंथालय आणि इसवी सन पूर्व 7व्या शतकातील मेसोपोटामियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल यांचं ग्रंथालय. आणि तिसरं त्या ठिकाणी आहे बघा इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील इजिप्त मधील अलेक्झांड्रिया येथील संग्रहालय. मग आपल्याला चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसतंय किती भव्य त्या ठिकाणी आहे बघा ते. हे जर त्या ठिकाणी इजिप्त मधील अलेक्झांड्रिया संग्रहालय जे आहे हे जगातील सर्वात जुनं जे आहे हे त्या ठिकाणी ग्रंथालय असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघायचंय सरस्वती महाल ग्रंथालय. बघा इसवी सन 16व्या आणि 17व्या शतकात नायक राजाच्या काळात तमिळनाडू मधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय जे आहे हे या ठिकाणी काय केलं, बांधलं गेलं. आणि व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केलं. म्हणजे त्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचा संग्रह केलेला आहे. सरफोजी राजे भोसले यांनी हे ग्रंथालय त्या ठिकाणी अधिक समृद्ध केलेलं आहे. त्यामुळे इसवी सन 1918 मध्ये त्यांचं नाव सरफोजी राजे भोसले असं त्याला देण्यात आलं. या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ जे आहेत हे त्या ठिकाणी ग्रंथांचा संग्रह जो आहे हा केलेला आपल्याला दिसून येतोय. पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचंय भारतातील ग्रंथालय कोणती. बघा पहिलं आहे कोलकाता नॅशनल लायब्ररी. दुसरं आहे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. तिसरं आहे त्या ठिकाणी हैदराबाद इथे असलेलं स्टेट सेंट्रल लायब्ररी. आणि चौथं जे आहे ते म्हणजे मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. ही 4 जी आहेत ही 4 भारतातली आपल्या भारतामध्ये असणारी त्या ठिकाणी काय आहेत ग्रंथालय आहेत. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं म्हणजे अभिलेखागार. अभिलेखागाराविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. मग अभिलेखागार म्हणजे नेमकं काय. तर अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्र, दप्तरे, जुने चित्रपट या सगळ्यांचं त्या ठिकाणी जतन करून ठेवलं जातं. याशिवाय प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून
आवश्यकता असेल तेव्हा ती कागदपत्र लोकांना उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग म्हणजे काय? त्या ठिकाणी अभिलेखागार होय. मग या ठिकाणी जर बघितलं तर अभिलेखागारामध्ये ठेवलेल्या कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नाही. ती व्यवस्थित जुनी कागदपत्र वगैरे असतील ती व्यवस्थित सुरक्षित ठेवली जाते. त्यांच्या सूची तयार केल्या जातात आणि हवी तेव्हा ती उपलब्ध करून सुद्धा दिली जातात. ही सगळी कामं जी आहेत ही अभिलेखागाराला त्या ठिकाणी करावी लागतात. आणि त्यामुळे अभिलेखागारात ठेवलेली कागदपत्र जी आहेत ही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. म्हणजे त्यामध्ये कोणताही त्या ठिकाणी बदल जो आहे हा केला जात नाही. अभिलेखागाराचे व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडलं गेलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला भारतामध्ये असलेली कोणकोणती अभिलेखागारे आहेत हे बघायचं आहे. बघा, भारतातील पहिलं सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट कोलकाता इथे स्थापन केलं. आणि स्थापन केल्यानंतर काही काळानंतर म्हणजे 1911 मध्ये हे अभिलेखागार दिल्लीमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून सर्व लोकांसाठी ते खुलं केलं. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं एक खातं आहे. या अभिलेखागारामध्ये 1748 पासूनची सर्व कागदपत्र जी आहेत ती त्या ठिकाणी व्यवस्थित लावून ठेवलेली आहेत. सार्वजनिक त्याचबरोबर प्राच्य विद्याविषयक तसंच हस्तलिखिते व खाजगी कागदपत्र अशा 4 प्रकारामध्ये कागदपत्राच्या नोंदीचं त्या ठिकाणी वेगवेगळं वर्गीकरण जे आहे हे केलेलं दिसून येतंय. आता विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय ही आपण बघितली भारतातली अभिलेखागारे. मग याशिवाय अन्य अभिलेखागारे सुद्धा आहेत. मग प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी अभिलेखागारे आहेत. त्यांचं स्वतंत्र असं एक अभिलेखागार आहे. मग मुंबई असो, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची अभिलेखागार त्या ठिकाणी आहेत. याशिवाय पुणे अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासासंबंधी सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र जे आहेत ही त्या ठिकाणी असलेली दिसून येतात. आणि त्यालाच पेशवे दप्तर असं काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे. ही सगळी त्या ठिकाणी झालेली आहेत वेगवेगळी अभिलेखागार आणि ती वेगवेगळ्या राज्यात जे आहेत हे त्या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला बघायचंय कोश वाङ्मय म्हणजे नेमकं काय. आता वेगवेगळे कोश आहेत. मग कोश म्हणजे नेमकं काय? तर कोश शब्दांचा विविध माहितींचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे काय? कोश होय. म्हणजे बघा, वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळी माहिती आहे किंवा वेगवेगळे ज्ञान आहे, या सगळ्यांचं संग्रह केलेला असतो. त्याला काय म्हणतात? कोश असं म्हणतात.
मग यात विविध ज्ञानाचं त्याचबरोबर माहितीचं संकलन म्हणजे सगळी माहिती गोळा केलेली आहे, संकलन केलेलं असतं आणि त्यामध्ये मांडणी सुद्धा केलेली व्यवस्थित असते. त्याचबरोबर उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने उपलब्ध करून देणे हे कोश वाङ्मयाचं उद्दिष्ट असतं. बघा, पुन्हा बघा, उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन करणं आणि सुलभ रीतीने पटकन तो कोश उपलब्ध करून देणं हे कोश वाङ्मयाचं उद्दिष्ट आहे. याशिवाय त्या ठिकाणी कोशाचे वेगवेगळे आपल्याला गुण सुद्धा माहित आहेत. मग कोणते आहेत ते? अचूकपणा, वस्तुनिष्ठता व अद्ययावतता. अद्ययावतता म्हणजे वेगवेगळी माहिती, नवीन आलेली माहिती त्याच्यामध्ये लगेच त्याचा संग्रह केला जातो. मग अचूकपणा, वस्तुनिष्ठता व अद्ययावतता हे कोश वाङ्मयाचे गुणविशेष त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर कोशामध्ये सत्याला व वस्तुनिष्ठतेला फार महत्व आहे. कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचं त्या ठिकाणी प्रतीक असून ते समाज जीवनाचा त्या ठिकाणी काय आहे? आरसा सुद्धा आहे. म्हणजे समाजाचा तो काय आहे? त्या ठिकाणी एक प्रकारचा आरसा आहे. पुढे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचंय कोशाची आवश्यकता का आहे? का बरं त्या ठिकाणी कोश निर्माण केलेले आहेत? तर कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. जे वाचणारे लोक आहेत, वाचक वर्ग आहे, त्यांच्या पर्यंत वेगवेगळं ज्ञान जे आहे हे त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. दुसरं आहे वाचकांची जिज्ञासा वृत्ती पूर्ण करण्याचा, बघा, जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं वेगवेगळी माहिती जाणून घेण्याची त्या ठिकाणी वाचकांची इच्छा असते, ती सुद्धा पूर्ण केली जाते. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा सुद्धा कोश त्या ठिकाणी करण्यासाठी कोशाची आपल्याला आवश्यकता असते. त्याचबरोबर अभ्यासक संशोधकांना ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी कोश निर्माण करत असतं. याशिवाय कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक त्या ठिकाणी व्यवस्थेचं प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची आहे त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजामध्ये केली जात असते. पुढे आपल्याला बघायचंय विद्यार्थी मित्रांनो कोशाची वैशिष्ट्य कोणती. आता या ठिकाणी पहिलं म्हणजे त्या ठिकाणी बघा अचूकता. कोशामध्ये अचूकता असली पाहिजे. त्याच्यानंतर अद्ययावतपणा. आता या ठिकाणी जर बघितलं समाजामध्ये होणारे जे बदल आहेत या बदलाची त्या ठिकाणी नोंद केली जाते आणि ते बदल त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. म्हणजे अद्ययावतपणा त्या ठिकाणी आलेला आहे. तिसरं आहे बांधीवपणा. चौथं आहे वस्तुनिष्ठता आणि पाचवं आहे नेमकेपणा. ही 5 वैशिष्ट्य त्या ठिकाणी कोशामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. पुढे आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो कोशाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे. आता आपण कोणताही एखादा कोश घेतला तर त्या ठिकाणी कसा बघायचा तो कोश रचना करताना त्या ठिकाणी काय केलेले आहे तर कोश रचना करताना आकार विल्हे म्हणजे बाराखडीतील स्वर व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रम त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा बघा कोश रचना करताना आकार विल्हे
आणि विषयावर अशा दोन पद्धतीने ढोबळ मानाने त्या ठिकाणी वापर केला जातो. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून कोशाच्या शेवटी जर आपण बघितलं तर तिथे एक सूची दिलेली असते. आता ही सूची का दिलेली असते? कारण वाचणारा जो आहे त्या वाचणाऱ्या वाचकाची उत्तम सोय व्हावी म्हणून कोशाच्या पाठीमागे जे आहे, शेवटी जे आहे, ही सूची दिलेली असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचंय कोशाचे प्रकार जे आहेत हे कोणते कोणते आहेत. मग पहिलं त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा शब्दकोश, दुसरं आहे विश्वकोश, तिसरं आहे कोश सदृश्य वाङ्मय, चौथं आहे सूची वाङ्मय. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रत्येक हा जो प्रकार आहे त्या एकेका प्रकाराची माहिती सुद्धा बघायची आहे. मग पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे शब्दकोश. मग शब्दकोश म्हणजे नेमकं काय? तर शब्दाच्या अर्थाच्या कोशाला त्या ठिकाणी शब्दकोश असं म्हटलं जातं. वाचकांना शब्दाचा अर्थ सहजपणे समजावा, एखादा शब्द असेल त्याचा अर्थ पटकन आपल्याला समजावा व त्याच्या शब्दांचा संग्रह वाढावा या उद्देशाने शब्दकोशाची निर्मिती केली जाते. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं मराठीमध्ये एखादा शब्द असेल तर त्याचे वेगवेगळे अर्थ जे आहेत हे त्या ठिकाणी दिलेले असतात. मग या शब्दांचा संग्रह करून शब्दांचा अर्थ, त्याचे प्रतिशब्द, त्याला असणारे पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती हे सगळं शब्दकोशामध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं. तसंच शब्दकोशाचे त्या ठिकाणी प्रकार दिलेले आहेत. त्या ठिकाणी बघा सर्व संग्राहक कोश, शब्दकोश आणि दुसरं आहे विशिष्ट त्या ठिकाणी शब्दकोश, परिभाषा कोश, उत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी कोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रह कोश हे सगळे त्या ठिकाणी शब्दकोशाचे काय आहेत प्रकार जे आहेत हे असलेले दिसून येतात. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे विश्वकोश. आता त्या ठिकाणी बघा विश्व म्हणजे काय? हे संपूर्ण जग, त्याच्या अर्थच शब्दातच अर्थ दिलेला आहे बघा. मग विश्वकोश म्हणजे असा ग्रंथ की ज्यात विश्वातील या जगातील सर्व ज्ञान विषयानुसार सार रूपात एकत्र केलेलं असतं, त्याला विश्वकोश असं म्हणतात. विश्वकोशाचे त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सर्व संग्राहक कोश आणि दुसरं विशिष्ट विषयपर कोश. असे त्या ठिकाणी विश्वकोशाचे दोन प्रकार आहेत. मग या ठिकाणी सर्व संग्राहक कोशामध्ये काय काय येतं? त्या ठिकाणी एक्सलोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश या सगळ्यांचा समावेश सर्व संग्राहक कोशामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय संस्कृती कोशामध्ये, त्याच्यानंतर व्यायाम ज्ञानकोश हे दोन जे आहेत हे विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले विश्वकोश आहेत. म्हणजे एखादा विशिष्ट त्या ठिकाणी विषय आहे आणि त्या विषयावर सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोशामध्ये भारतातल्या सर्व संस्कृतीविषयी माहिती दिलेली आहे. व्यायाम ज्ञानकोशामध्ये जर बघितलं
तर व्यायामाविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय विद्यार्थी मित्रांनो, कोश सदृश्य वाङ्मय म्हणजे काय. आता या ठिकाणी जर बघितलं, एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर जे वेगवेगळे तज्ञ लोक आहेत, या तज्ञ लोकांचे लेख लिहून घेऊन ग्रंथांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जर बघितलं, इयर बुक आहे, मनोरमा आहे, असं कोश सदृश्य वाङ्मय जे आहे हे प्रकाशित होत असतं. मग या ठिकाणी जर बघितलं, महाराष्ट्रातील जीवनखंड भाग 1, भाग 2, त्याच्यानंतर पुणे शहर खंड भाग 1, भाग 2, त्याच्यामध्ये मनोरमा, टाइम्स ऑफ इंडिया याविषयी त्या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढे हे सूची वाङ्मय म्हणजे काय. आता सूची आपण मगाशीच बघितलं, ग्रंथाच्या शेवटी त्या ठिकाणी सूची दिलेली असते. मग सूची म्हणजे नेमकं यादी. ग्रंथाच्या शेवटी विशिष्ट कालखंडातील ग्रंथ, घटना, स्थळ, व्यक्ती, कागदपत्रे यांची सूची किंवा यादी ग्रंथाच्या शेवटी त्या ठिकाणी दिलेली असते. सूची सहसा आकार विल्ल्यामध्ये त्या ठिकाणी असते. म्हणजे त्या ठिकाणी आपण 12 खाडी मधील त्या ठिकाणी आपण बघितलं अतेज्ञपर्यंत जे शब्द आहेत ते, त्यामुळे वाचकाला ती सहजपणे उपयोगी पडते. ऐतिहासिक साधनांच्या सूची ग्रंथात विशिष्ट कालखंडातील व्यक्तीची नावं दिलेली असतात. शिलालेख असतात, ताम्रपट, नाणी या सगळ्यांची यादी सुद्धा त्याच्यामध्ये ऐतिहासिक साधनांच्या सूची ग्रंथात दिलेली असते. वी.का. राजवाडे यांनी संपादित केलेली मराठ्यांच्या इतिहासाची साधनं किंवा शंकर गणेश दाते यांनी तयार केलेली मराठी नियतकालिकांची सूची असे सूची वाङ्मयाचे त्या ठिकाणी सूची वाङ्मय जे आहे हे प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. तसंच सूची ग्रंथ हे इतिहासाच्या अभ्यासाला ऐतिहासिक साधन म्हणून फार उपयोगी पडतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला बघायचंय कोश. त्या कोशाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. इतिहास आणि कोशात वस्तुनिष्ठता आणि सत्यता हा दोघांमधील समान धागा आहे. बघा या ठिकाणी पुन्हा बघा, इतिहास आणि कोश या दोघांमध्ये वस्तुनिष्ठता आणि सत्यता हा समान धागा आहे. ही सत्यता येण्यासाठी कोशकारांना इतिहासामध्ये डोकवावेच लागते. स्वराष्ट्राची ध्येय धोरण, जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव सगळ्यांचा कोशावर त्या ठिकाणी पडत असतो. त्याचबरोबर तत्वज्ञान आणि परंपरा याचा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी कोशावर पडत असतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशाद्वारे केला जातो. लोकांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश आहे. मग जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञान समाजाच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं ही कोश निर्मितीची एक प्रेरणा असते. कोशामध्ये ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसार हे ध्येय मानून कोशकार कोश त्या ठिकाणी तयार करत असतात. त्यामुळे समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार सुद्धा कोश रचनेमध्ये
आपल्याला पाहायला मिळतो. कोशाद्वारे राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. म्हणूनच कोश म्हणजे केवळ ग्रंथ नाहीत, ते समाजाचं एक मानचिन्ह त्या ठिकाणी समजलं जातं. पुढे आपल्याला बघायचंय ते म्हणजे पाश्चात्य देशातील कोश. बघा, इसवी सन 1व्या शतकापासून पाश्चात्य देशात कोश वाङ्मयाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. थोरल्या प्लिनीने नॅचरल हिस्ट्री हा पहिला कोश तयार केला. 18व्या शतकात फ्रेंच लेखक डेनिस डिडेरो यांनी फ्रेंच विश्वकोश त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर इसवी सन 1767 मध्ये एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश लिहिला गेला. त्याचबरोबर संस्कृत भाषेत सुद्धा वेगवेगळे कोश लिहिले गेलेले आहेत. मग निघंटू आहे, धातुकोश आहे. याशिवाय मध्ययुगात सुद्धा महानुभाव पंथीयांची कोश रचना केली गेलेली आहे. तसंच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांच्या कारकिर्दीत सुद्धा राज्य व्यवहार कोश जो आहे हा त्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे. पुढे आपल्याला बघायचंय इतिहास विषयाशी संबंधित कोश. मग त्यामध्ये भारतातील प्राचीन चरित्र कोश कोणते आहेत? प्राचीन म्हणजे फार पूर्वीचे. आता त्या ठिकाणी बघा, रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी 1876 साली भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश प्रकाशित केला. भारतीय प्रादेशिक भाषातील हा पहिला चरित्रकोश मानला जातो. यात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती, वेगवेगळी स्थळं या सगळ्यांचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर भारतवर्षामध्ये भारतात वेगवेगळे होऊन गेलेले लोक, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे मुलं, त्यांचा धर्म, त्यांचा देश कोणता, त्या राजाच्या राजधान्या कोणत्या, राज्यामध्ये असलेल्या नद्या व पर्वत या सर्वांची माहिती व इतिहास या चरित्रकोशामध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. मग हे कोश आपल्याला या ठिकाणी काय करायचे बघायचे आहे. मग बघा, पहिला आहे तो ज्ञानकोश. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी 1929 साली महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध केला. या ज्ञानकोशाचे 23 खंड असून या ज्ञानकोशाच्या रचनेमुळे आधुनिक काळात मराठी विश्वकोश रचनेस सुरुवात झाली. या कोशात मराठी माणसांना बहुश्रुत करावे, लोकांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्या, त्यांच्या विचाराचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांची प्रगल्भता वाढावी, ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील त्या ठिकाणी भूमिका होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे तो म्हणजे चरित्रकोश. बघा, एक मिनिट सर चरित्रकोश सर चरित्रकोश हा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्र व त्यांचे योगदान यांची माहिती ज्या कोशामध्ये दिलेली असते त्या कोशाला चरित्रकोश असं म्हणतात. मग सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये 3 चरित्रकोश प्रसिद्ध केले. एक म्हणजे 1932 मध्ये पहिला भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश प्रसिद्ध केला. दुसरा 1937 मध्ये भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश प्रसिद्ध केला. आणि तिसरा 1946 मध्ये
भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश असे 3 कोश त्या ठिकाणी चरित्रकोश प्रसिद्ध केलेले आहेत. मग या कोशामध्ये नेमकं काय आहे? तर श्रुती, स्मृती, सूत्र, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती जी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे. दुसरा कोश बघायचा आपल्याला तो म्हणजे स्थळकोश. स्थळ म्हणजे काय? एखादं ठिकाण. मग त्या ठिकाणी इतिहास भूगोलाच्या आधारेच घडत असतो. मग ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा कोश म्हणजे काय आहे? स्थळकोश. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी वेगवेगळ्या गावी गेले आणि त्या गावांची तपशीलवार नोंद जी आहे ही नोंद स्थानपोथी या ग्रंथामध्ये व्यास मुनींनी केलेली आहे. त्याचबरोबर या लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा घडल्या, कोणत्या ठिकाणी घडल्या व कोणत्या प्रसंगाने घडल्या हे त्या ठिकाणी या ग्रंथामुळे समजतं. 1969 मध्ये प्राचीन भारतीय स्थळकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केलेली आहे. या कोशामध्ये त्या ठिकाणी काय काय आहे? तर बौद्धिक साहित्य आहे, महाकाव्य आहेत, कौटिल्य अर्थशास्त्र आहे, पाणिनीचे व्याकरण आहे, वाल्मिकी रामायण आहे, महाभारत आहे, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आहे, शब्दकोश साहित्य आहे, तसेच पारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य सुद्धा त्या ठिकाणी आहे. यामधील भौगोलिक स्थळांची माहिती जी आहे या स्थळकोशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळते. पुढचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे विश्वकोश. याविषयी माहिती बघायची आपल्याला. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणं हा त्यामागचा त्या ठिकाणी त्यांचा उद्देश होता. आता या ठिकाणी या मंडळाने तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली आणि विश्वकोशाचे आजपर्यंत जवळजवळ 20 खंड जे आहेत हे प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान जे आहे या ज्ञानाचं सार जे आहे हे सार त्याच्यामध्ये विश्वकोशामध्ये आपल्याला आढळून येतं. इतर विषयांप्रमाणे इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशामध्ये केलेल्या दिसून येतात. त्यानंतरचा कोश आहे तो म्हणजे भारतीय संस्कृती कोश. आता भारतीय संस्कृती कोशामध्ये जर बघितलं तर विविध संस्कृतीमधील वेगवेगळे धर्म, त्या लोकांचे त्या ठिकाणी कोणते त्या ठिकाणी कपडे वगैरे घालायचे, पेहराव त्यांचा, त्यांचे उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादीची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला संस्कृती कोश असं म्हणतात. पुन्हा बघा, विविध संस्कृतीमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण या सगळ्यांची माहिती जी आहे ज्या कोशामध्ये दिलेली असते त्याला संस्कृती कोश असं म्हणतात. मग महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे जवळजवळ 10 खंड जे आहेत ते त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तसंच या कोशामध्ये प्राचीन भारताची संस्कृती कशी होती, त्या काळातलं समाज जीवन कसं होतं,
त्या काळात कोणकोणते सण उत्सव साजरे केले जायचे, तिथली परंपरा कशा पद्धतीची होती, या सगळ्यांची माहिती जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचा कोश आपल्याला बघायचा विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा, संकल्पना वेगळ्या त्या ठिकाणी काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञा कोश. मग जागतिकीकरण, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा संकल्पनांचे अर्थ सामान्य लोकांना सहज सोप्या म्हणजे समजतील अशा भाषेत सांगण्यासाठी संज्ञा कोश त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तयार केलेले आहेत. संज्ञा कोशात विषयानुसार महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेलं असतं. त्यामध्ये संज्ञांचा अर्थ सुद्धा दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या या सगळ्यांची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला पाठ जो आहे हा संपलेला आहे. हा पाठ नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी समजला असेल. धन्यवाद.